तब्बल 17 वर्षानंतर RCBने कप जिंकला. लगभग आठवडाभर सगळीकडे चर्चा होती, सेलिब्रेशन होती. RCB 17 वर्षानंतर IPLचा कप जिंकतोय. आणि होतं काय, आत्ता मी एक न्यूज वाचली, RCB टीम विकायला काढलेली आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत, RCB टीम विकायला काढलेली आहे. की IPL किंवा क्रिकेट हा काय आमचा कोर बिझनेस नाही आहे. 17 वर्षानंतर कळतंय की आता हा आमचा कोर बिझनेस नाही आहे. ठीक आहे, त्यांची टीम आहे, पण ह्यामधनं खूप इम्पॉर्टंट लेसन सगळ्यांना आपल्याला मिळतोय की त्यांचं म्हणणं आहे कोर बिझनेस आमचा अल्कोहोल विकणं आहे, दारू विकणं आहे. क्रिकेट हा आमचा कोर बिझनेस नाही आहे, त्यामुळे आम्ही ह्याला साईडलाईन करतोय. आम्हाला पूर्ण फोकस अल्कोहोलवरती घेऊन जायचं आहे. ऑफिसेसमध्ये असं बऱ्याचदा होतं की आपण काम करत असतो, आपल्याला खूप आपण सिरियस असतो आपल्या कामाबद्दल. दररोज ऑफिसेसला येत असतो, 8-9 तासाचा आपण पूर्ण मोजत असतो की किती वेळ काम केलं. आणि काही दिवसांनंतर कळतं की तुम्ही ज्या प्रोजेक्टवरती काम करत होतात किंवा तुम्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करत होतात त्याला आता डिझॉल्व्ह करण्याचा प्लॅन चालू आहे. मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे आपण काय काम करतो ह्यापेक्षा कंपनीच्या लॉंग टर्म व्हिजनमध्ये, कोर व्हिजनमध्ये आपण बसतो का. आपण जेही काम करतो कंपनीच्या कोर व्हिजनमध्ये जर आपलं काम बसत असेल, इम्पॅक्ट जर त्याच्यामुळे होत असेल, तरच आपलं काम टिकणार आहे, तरच आपण ह्या कंपनीमध्ये मोठं स्थान प्राप्त करणार आहोत. तर ह्यापुढे 8, 9, 10 तास हे मोजणं बंद करा. फक्त रोज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी जे काम करतोय हे कंपनीच्या लॉंग टर्म व्हिजनमध्ये किंवा कोर गेममध्ये आहे का. तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल.